संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका उमेदवाराचं मशाल चिन्ह हे गोठवण्यात आलंय। प्रभाग क्रमांक 4 मध्ये सावित्रीबाई वाणी यांचं मशाल चिन्ह गोठवलं गेलंय। अंबादास दानवे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना या प्रकरणामध्ये जाब विचारलेला आहे। आता 6 वाजता तुम्ही पत्र देताय, तुम्ही कशाला पत्र देता? आता मी अलॉट केलं त्यांना मशाल। डबल नाही ना, डबल नाही। कोर्टाच्या निकालानुसार मशाल अलॉट केली आणि आता हे मशाल देत नाहीये असं सांगण्यासाठी आमच्या उमेदवारांना इथं आलेले आहेत। असं नाही साहेब, तुम्हाला नाही घेतला, तुम्ही कसं काय तो निर्णयापासून मागे जाता एवढं सांगा आम्हाला। यांनी सांगायला पाहिजे की बाबा आम्ही 11 वाजता त्यांना अलॉट केलं, आता 6 वाजता तुम्ही पत्र देताय, तुम्ही कशाला पत्र देता? आता मी अलॉट केलं त्यांना मशाल। डबल नाही ना, डबल नाही। कोर्टाच्या निकालानुसार मशाल अलॉट केली आणि आता हे मशाल देत आणि याच नाही। घटनेविषयी आपण अधिक बोलूया। संभाजीनगरमधले प्रतिनिधी सचिन जिरे या क्षणाला फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। सचिन, नेमका हा काय प्रकार आहे? अधिकाऱ्यांचं या सगळ्यावरचं म्हणणं काय? गुरु सावित्री वाणी म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत आणि त्यांनी एबी फॉर्म त्यांना देण्यात आला होता, मात्र त्यांचा एबी फॉर्म ग्राह्य धरला नसल्याने त्या कोर्टात गेल्या होत्या आणि कोर्टातून त्यांना आज आदेश आला की त्यांना जो चिन्ह आहे मशालचा तो देण्यात यावा। ती आदेश देखील त्यांनी निवडणूक विभागाला दिलेलं होतं। दुपारी तशी घोषणा देखील झाल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केलेला आहे, मात्र त्यानंतर आता पुन्हा तो चिन्ह देण्यामध्ये नकार देण्यात आला होता। त्यावरून अंबादास दानवे हे आक्रमक झाले होते आणि त्यांनी या ठिकाणी झोन क्रमांक 1 चा जो निवडणूक कार्यालय आहे त्या ठिकाणी आले। त्या ठिकाणी आम्हाला जर चिन्ह दिला गेला नाही तर आम्ही उद्या आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा दिलाय। सध्या ते या कार्यालयामध्ये आंदोलन करतायत, इथे जाब विचारला जातोय। आजचा दिवस तुम्हाला दिला जात आहे, आम्ही चिन्हाचा एबी फॉर्म दिलेला आहे तरी देखील। बरोबर, या भूमिकेनंतर आता काय निर्णय होणार पाहणं महत्त्वाचं असेल। सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। आलेलो आहे मी आतापर्यंत कोणाचे फॉर्म भरायला वगैरे काही इथं आलो नव्हतो, आज पहिल्यांदा आलेलो आहे। आमच्या उमेदवार आहे वाणीताई यांना मशालचा एबी फॉर्म ऑलरेडी ज्या दिवशी 30 तारखेला आम्ही दिलेला, परंतु दिलेला असताना त्या दिवशी काही कारणांनी या अधिकाऱ्यांनी तो स्वीकारला नाही। आम्ही कोर्टात गेलो, कोर्टाने लगेच 1 तारखेला या संदर्भात सूचना दिल्या की एबी फॉर्म दिलाय, फॉर्म स्वीकारला पाहिजे आणि चिन्ह दिलं पाहिजे। त्याच्यानंतर आज दुपारी चिन्ह वाटप असताना जे निवडणूक निर्णय अधिकारी इथले त्यांनी ऑलरेडी यांचं चिन्ह मशाल हे पुकारलं, घोषित केलं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि ही प्रोसेस सुद्धा दुपारी 12:30ला संपली। आत्ता संध्याकाळी 5:30-6 वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या कोण लिगल ऍडवायझरचं पत्र आलं। आता महानगरपालिकेचा लिगल ऍडवायझर काय निर्णय घेणार नाही, ऑलरेडी